मित्रांनो तुम्हाला सांगू, हे घर आहे ना पहिला असं नव्हतं. हा बघा मोठा बेड घेतलाय. हे बघा ही माझी सायकल आहे. तर आता जो ग्लास दिसतोय तो काही ज्यूस नाहीये. चावी बेंड झाली तर परत रिपेरिंग टाकावं लागेल. गांधीजी परत हे सोनू कसे आहात मित्रांनो. एक्सप्लोर विथ राहुल वर्तक म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमचं घर, छोटूसं घर एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही बघा, हा ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, एक्सप्लोर विथ राहुल वर्तक. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या घराची होम टूर करवणार आहे. तर या ब्लॉगमध्ये सरप्राईज पण असणार आहे. सरप्राईज काय असणार आहे तुम्हाला सांगेलच. चलो पहिली होम टूर करूया. तर मित्रांनो हे आपलं घर आणि ही आहे माझी सायकल. आणि मी ही घेतलेली त्याला आता 2 वर्ष होऊन गेली. हिला काय झालं की मी खूप वेळानंतर हिला मध्ये एकदा सायकलिंगला घेऊन गेलो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर घेऊनच नव्हतं गेलो. पूर्ण इकडेच होती. कोणाला कळणार पण नाही हे सायकल 2 वर्ष अगोदर केवढी मेंटेन ठेवली आहे मी सायकल. तिला पूर्ण बघू शकता. आणि तिच्यावर लांब लांब मी ट्रॅव्हल केलं आहे. सो बघा, पहिला बघूया आपलं घर. हे बघा, हे आपलं घर आहे. आणि इकडे मस्त अशा अशा प्रतिमा आहेत. ते सांगतो कोणाच्यात. मित्रांनो तुम्हाला सांगू, हे घर आहे ना पहिला असं नव्हतं. आणि या घरात जे तुम्ही दिसतंय सगळं, हे सगळं हे असं काहीच नव्हतं. खूप चेंजेस केलेत या घरामध्ये, खूप चेंजेस झालेत. सो तुम्हाला सांगतो, हा बेड जो दिसतोय ना तो असा नव्हता. तो एल शेपमध्ये बेड होता पूर्ण. आणि इकडे एक बेड असायचा आणि इकडे एक म्हणजे एल शेपमध्ये बेड होता. सो तो आम्ही चेंज करून एक मोठा बेड घेतला. हा बघा मोठा बेड घेतला. आणि इकडे हे कपाटही नव्हतं. इकडे ॲक्च्युली पूर्ण प्रॉत आणि या साईडला आहे ना मित्रांनो, या साईडला कोपऱ्यामध्ये इकडे फिश टँक होता. नंतर तो इकडे शिफ्ट केला आणि नंतर मग काढूनच टाकला. इकडे मस्त फ्लॉवर पॉट बनवलं आहे. त्याच्यावरती हॅपी मॅन आहे. हा बघा दिसू शकतो, हॅपी मॅन ठेवला. आणि इकडे फ्लॉवर पॉट आहे पूर्ण. आणि या आहेत गणेशवारी, हनुमानस्वारी, रामदास स्वामी आणि शिवसमर्थांच्या प्रतिमा. हे माझं इकडे मी एडिटिंग करतो, वर्क असते माझं ते करतो सगळं. आणि हे जे कपाट आहे, हे कपाट खूप जुनं आहे आमचं. हे अजून बदललेलं नाही आहे. थोड्याफार गोष्टी बदलल्या याच्यामध्ये ज्या या साईडला आहे. बघा इकडे थोड्याफार गोष्टी बदलल्या. पहिलं होतं हे पहिल्यापासून आहे तसंच आहे कपाट. बघा इकडे बघू शकता शिवसमर्थांची मोठी प्रतिमा. आणि इकडे महाराजांची प्रतिमा. आणि हे प्रतिमा आहे रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची. तुम्हाला इकडच्या काही गोष्टी दाखवायच्या या कपाटातल्या. खूप आठवणी आहेत ते दाखवायला. हे बघा बाबांचा फोटो, माझे वडील, मी लहानपणीचा फोटो. आम्ही इव्हेंटला गेलेलो, मम्मी आणि डॅडी. सो आता डॅडी एक्सपायर झाले, आम्ही दोघं राहतो इकडे. सो डॅडींचा फोटो बघितला. आणि हा बघा, एकदा जरा ओळखा हा कोण आहे प्लीज गाईज. तुम्ही सांगा हा कोण आहे. हा एवढा क्यूट तसा बाळ जो दिसतोय तो कोण आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा जो फोटो आहे ना, बाबांच्या SSC बॅचचा ग्रुप आहे हा, विद्या मंदिरमधला. त्यांचा काहीतरी गेट टुगेदर होतं, त्याचा फोटो. खूप मिस करतो डॅडीना, खूप मिस करतो. सो थोडा इमोशनल झाला. हे शिवसमर्थांची प्रतिमा आहे आणि इकडे महाराजांची प्रतिमा आहे. आता तुम्हाला दाखवतो म्हणजे इकडे काय लटकवलेलं आहे. हे बघा मम्मीने इकडे ते बॅग लटकवलेली आहे. आणि हे आहे तर माझं कपाट. इकडे खाली माझे सगळे कपडे ठेवलेले आहेत. हे बघा इकडे पण सगळे जीन्स, टी शर्ट, ट्राउझर, कार्गो पूर्ण भरले. जॅकेट बिकेट सगळं बॅगेत भरलेलं आहे सगळं. हे थोडं वरचं अवॉर्ड करूया. आणि हे आहे माझं कपाट. आणि
त्यानंतर दाखवतो तुम्हाला आतमध्ये. आपण किचनमध्ये जाऊया आता. चलो. तर मित्रांनो आपण आलेलो किचनमध्ये. हे बघा पूर्ण पिंक कलरचं हे किचन. आणि मी काय करते का बोल काय करते काय तर कर लाजते कशाला फोटो नाही काढते व्हिडिओ. ठीक आहे तू कर उपासना कर. तर मित्रांनो हे आपलं किचन आहे आणि हे ओव्हन सगळं तिकडे भांडी ठेवलेले आणि इकडे गॅस बेस आहे. तर हे आपलं किचन आहे आणि या फ्रीज बेस सगळं मम्मी उपासनाला बसली तर तिला डिस्टर्ब नाही करूया. चला मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जायच्या आधी मी एक गोष्ट विसरून गेलो की आमच्याकडे एक झाड आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो झाड थोडं काळोख्यामुळे दिसणार नाही. हे आहे ब्रह्मकमळचं झाड. तर त्याला आता 5-6 महिने झाले. त्याच्यानंतर कुठेतरी हे बघा हे वाढलंय मित्रांनो एवढंच तरी काहीच नव्हतं वाढलेलं आणलेलं तेव्हापासून. तर ते एवढं वाढलंय मस्त होणारच आहे. आणि इकडे आहे हे वेलवालं काय म्हणतात मनी प्लांट. तर मित्रांनो तुम्हाला आमची बिल्डिंगही दाखवतो खालती जाऊन. तर माझ्या हातात जो ग्लास दिसतोय तो काही ज्यूस नाही आहे. ॲक्च्युली व्हिटॅमिन सीची टॅबलेट मी घेतो. सो पहिला ते पिऊया अँड देन त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. तुम्हाला घराची टूर केलेली आहे. तर आता आपण चाललेलो आहोत. एक सरप्राईज तुम्हाला बोललेलो जे आपण भावाला भेटायला झालेलो आहोत. त्यालाही माहिती नाही मी येणार आहे ते काय. सो त्याला भेटूया. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की आमची एक खानावळ आहे खालती. इकडूनच खाली 5-10 मिनटं लागतात. वॉकेबल आहे माझ्या घराच्या बाजूने. तेही तुम्हाला दाखवणार आहे कुठे आहे ती. सो आपण जाऊया. हे काढो ही आहे आमची लबाड माऊ. इकडे लपलेली होती मला अचानक दिसली गेली पळून खालती. लबाड हे लबाड पळाली ती बघा. मी तिच्याशी बोलत नव्हतो ना तर ती हे करते. काय ग गुंडू काय झालं काय तुझ्याशी बोलत नाही मी ना म्हणून तू माझ्याशी पण नाही बोलत ना. हो बोल आता हो बोल. ए इग्नोर नको करू. हां तिचे नखरे जाम आहेत. हात लावल्यावर बघा हे बघा तंगड्या उचलत लबाड. हे बघा ही आहे आपली बिल्डिंग खालून कशी दिसते बघा. सगळ्या गाड्या लावल्यात आणि ही आपली बिल्डिंग वरती आपलं घर आहे बघा. सो चला तिच्याशी गप्पा मारू झाला तर आपण जाऊया शॉपवरती. मित्रांनो एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. मित्रांनो स्कूटीची चावी बेंड झाली तर परत रिपेअरिंग टाकावं लागेल. चला तिकडे एक पुढे शॉप आहे तिकडे दाखवूया. टेन्शन आलं त्याला आताच बेंड व्हायचं होतं. few minutes later किल्ली रिपेअर करून आणलेली आहे. बघूया जाते का. जय श्री समर्थ. हा दम काढला का लबाड ही बघा घुसली. तर मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो शॉपच्या इकडे आलेलो आहे. सरप्राईज मलाच भेटलं आहे कारण माझा भाऊ ऑलरेडी शॉपवरती येऊन बसलेला आहे. तर तुम्हाला आमचं शॉप पण दाखवतो. थांबा 1 मिनिट. भाऊ इकडे येऊन बसलेला आहे ऑलरेडी. यश काय करतोय. मी तुला भेटायला येणार होतो. ए गांधीजी हा काय करतो यस तू मर्चंट नेव्ही मध्ये जाणार होता ना. मग नाही जाणार आहे. बॉडी वाढी झाली. गांधीजी वाटतंय लाजतो काय झिपरी. हे बघ तुला सरप्राईज देणार होतं. हा खरं नाही खरं सरप्राईज आहे तुला. घेशील ना नक्की का. हा बाकी कशा आहेत. काय बनवतात ते
अच्छा, तर मित्रांनो हे काय 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 नक्की नक्की. तर मित्रांनो हे आपला शॉप आहे, छोटीशी खानावळ. आणि हे इकडे किचन पण आहे. हे बघा, हे चपात्या बनवतात आहे. थोडा पसार आहे. यश कुठे झालं आज? काय यश जेवायला? चिकन आणि भाजी कुठली आहे? बोल ना. वाळवण कशी बोलतोय? नहीं एकदा लास्ट टाइम आड़े बोला ना तू, हम वो उसमें उसल डाल के देते हम लोग, वो ऐसा मो गया वो रखता ना, कैसे बोलेला ना. परस भी उसमें क्या है, उसका क्या ऐसा मोड़ आवा रहता है. कॉमेडी कैरेक्टर है हम लोग, कॉमेडी. कुठे थांबायचे यार? माने वडापाव. माने वडापाव का वडापाव घ्यायचा पप्पांना. पप्पा आले तरी? हो. मी तुला सरप्राईज देणार होतो मित्रांनो, पण यशनी मला सरप्राईज दिला. सोनू गेली आहे तिच्या मैत्रिणीच्या हळदीला. बाबा શું છે? वडापाव घेतोय? किती घेतोय? तू नाही खात? एक वडापाव घेऊया. तर मी आलेलो आहे मामाकडे आणि हे आहे घर मामाचं. यश काय करतोय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. फॅनचं काम चालू आहे. काय रे यश? फॅनचं काम काय करतोय तू? काय शोधतोय त्याच्यात? काय नाही, कुछ तो गडबड आहे. आता काय अभ्यास आल्यानंतर क्या कर रहा है? काय करतोय? काय खातोय? दुकानाचं चिकन खातो. दुकानाचं चिकन म्हणजे आपल्या दुकानात चिकन खातोय. तांबडी चांबडी चमकते हो ना. चिकन 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 एकच 2 पीस. मी मला कमी खातो तर. मी मला कमी खातो, हे तुझं मराठी आहे ना. मी मला कमी नाही खात असं बोलायचं. मी कमी खातो खूप. कमी खातो. मी मला कमी खातो म्हणजे तू तुला कमी खातो. तर यश आता थोड्या वेळाने अभ्यासाला बसला आणि यश आता कधी पहिला खातोय आणि मग तो अभ्यासाला बसणार. ह्यानीच मला याच्याकडे येणार होतो मी इकडे आणि ह्यानीच मला सरप्राईज दिला. तो शॉप मध्ये ऑलरेडी जाऊन बसलेला होता. आमचे ज्या बहिणा भाई आहेत त्यांच्या प्रतिमा आहेत. प्रतिमा ही स्केच मी तिला गिफ्ट दिलेलं. आमची सोनू आहे ना, तिला स्केच गिफ्ट दिलेलं. आणि ही वरती आहे ना, वरती पॉपकट मध्ये ही तीच आहे. छोटा बच्चा दिसतो ना, बच्चा टपू, हा मामा जो बाहेर बसला तो. आणि ही मामी आणि आमची पांडुरंग तशी दिसते बघा. आता वेगळी दिसते. त्याच्यामध्ये हे मी त्यांना गिफ्ट दिलेलं सोनूला बड्डेला. ती सोनू आहे आणि पिऊ आहे. आणि इकडे हा बेड आहे. इकडे यश कोण झोपायचं? इकडे इकडे कोण झोपायचं? माई झोपले असं वाटते ना. माई आहे जरा. पाठी बघतात आहे ते आहे एक लॅम्प पण एक FM टाईपच आहे आणि त्याच्यावरती मोबाईल चार्जर पण आहे. मोबाईल चार्ज ठेवला, मोबाईलला लावला ना चार्जिंग होतो. काय सोनूला कुठून तरी नाही, सॉरी सोनूला कंपनीत नाही मिळालेलं आहे. मस्त आहे. आता माझ्या लक्ष पडलं तेव्हा मी बघितलं ते. तिकडे बघा मोतीलाल ओसवाल तिकडे जॉब करते. यश यश काय करतोय? रात्री रात्री कोण टाकते? यश लोकांना उत्सुकता आहे. तुला काय सांगितलं तू कसं करतो? ते बघा आलं. हा कसं कॅमेरा समोर येऊन कधी दाखव ना ते. एक झलक हो जाय भाई. एक झलक. परत तर इकडे यश चिकन खायला बसलेलं आहे. तर यश बसणार आहे अभ्यासाला. यश तुझा आता कुठलं लेक्चर आहे? कुठलं फिजिक्स. चलो आणि यश को
करते हे नो डिस्टर्ब. आता अभ्यास आहे तर थोड्या वेळ करता पण स्टॉप येऊ. A few minutes later. तर आम्ही आता चाललोय अचानक भायरकमध्ये आमच्या एका फ्रेंडच्या हळदीला. यश काय रे? सो आता तिकडे जाऊन बघूया. इकडे सोनू ऑलरेडी अगोदरच पोचलेली आहे आणि आम्ही आता निघालो. मी यश आणि कोण चाललं? यश मम्मी, यशची मम्मी. आम्ही तिथं चाललो अचानक भायरकमध्ये दर्शन जाऊन देणार आहे त्या दोघांना. सो चला तिकडे जाऊन बघूया. तर मित्रांनो आपण लोकेशनवर पोचलेलो आहोत. मनालीची हळद आहे. सो बघूया आतमध्ये काय चालू आहे. चला. काय करते? होय काय नटून थटून ब्लॉग. फोटो नाही ब्लॉग चालू आहे. फोटो काढूया सोनू. चल. हे सोनू नवरीचा फोटोशूट राहिला बाजूला. इकडे दोघांचा फोटोशूट चालू आहे. सोनाली ही मनाली आली पण. जा तू पण. यश जा रे जा. ए विमेन वन्स वन्स. ए यश यश जा जा जा. फुल पब्लिक भाई, फुल पब्लिक. हे फोटोग्राफर आणि फुल पब्लिक. असे मस्त येतात ना फोटो. दाखव. अरे इकडे काय वेगळंच चालू आहे दोघांनी. दाखव फोटो. 15 minutes later. लाईनीत बसलेले आहे तिकडे जेवायला. करवली करवली. शांत का उभा आहे? बोल तरी काय. अच्छा हमको सिखा रिया है. मजा आली. आपण आता हळदीवरून घरी जातो. थांबलो थोड्या निघालो. मजा आली ना? कसं वाटते? पिया है कुछ तो. जा चौकात जा. मम्मीला व्यवस्थित घेऊन जा. तर मित्रांनो मी हळदीला जाऊन आलो आणि मी आलोय घरी. खूप थकलो. तर वरती जातो. काय पर जाके देखते हाल हवा. काय होतं तुला? टेन्शन होतं. तब्येत बरी नाही ना? आराम कर. माझं एवढंच म्हणणं. तुम्ही काय करता मला? जेवायला काय आहे? अच्छा. ठीक आहे. शिंपल्या काय नाही ते शिंपल्या. ठीक आहे ना. थोडंसं जेवण घेतो आणि खूप थकलो आहे. जेवामध्ये काय काय बघूया आपण. शिंपल्या, करंदी, चपाती, भात. हा हा. चला जेवूया मस्तपैकी. A few minutes later. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इकडे सेंड करतोय आणि आजचा दिवस खूप भारी गेला आणि तुम्हाला होम टूर पण दाखवली. आम्ही कुठे कुठे गेलो ते पण दाखवलं आणि यशकडे गेलो तो सगळं दाखवलं तुम्हाला. आणि अचानक बैरकमध्ये आपण फ्रेंडच्या हळदीला गेलो तेही दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.